विकेट मिळवल्यात. कशा प्रकारे एन्जॉय केलं त्या इनिंगला आणि कसं वर्णन कराल या इनिंगचं? खूप चांगलं बॅटिंग गरज होती बॅटिंगची रनाची. आदर्श फणसपाडासारखा संघ समोर होता, किती प्रमाणात दडपण होतं आणि फणसपाडाच्या संघाला पराभूत केल्यानंतर कसं वाटतं आणि संघातील वातावरण कसं आहे? खूप चांगलं वाटतं कारण की कॅच सोडलेली त्यात सौरवने मारायला लावलेलं तर कॅच घेतलं तर बरं वाटलं. विजय मामा चषक ग्रामीण गटामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, अनेक अशा नवीन गोष्टी आहेत, प्लेअर ऑफ द डेसाठी सायकल आहे, भरपूर साऱ्या बाबी आहेत. आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी काय आहे आणि कशी वाटली? आणि खूप महत्त्वाचे. बाईकवरती लक्ष असेल? नाही, जिंकण्याचा प्रयत्न करू आमच्या टीमच्या. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. हा होता गेम चेंजर ऑफ द मॅच मिस्टर नारायण, ज्याने केल्या आता 10 चेंडू 33 धावा, मिळवल्या 3 विकेट. आणि त्याने एक चांगली बाबसुद्धा सांगितली की मी त्याला विचारलं बाईकवरती लक्ष आहे का, तर म्हणतो नाही, फक्त मॅच जिंकण्यावरती लक्ष असणार आहे. मॅच जिंकले तर कदाचित ती बाईकसुद्धा येईल, अशा प्रकारची काहीशी त्याची खेळी राहिली आहे. ऑलराऊंडर खेळ केला आहे. तुर्तास चालू असलेली मॅच नवीन मॅचकडे वळतोय आणि ही मॅच ज्या वेळेला चालू होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल प्रशांत आदवडे सरांचा. ओटी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू भरत. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. अकोट चेंडू टप्पा पडला थोडासा आतमध्ये येणारा आणि तो वेगात आपण बघितला थोडासा बदल केला. तर पहिला चेंडू लेग बायचा इशारा करत असताना पंच मैदानावरती महेश कोडू, खालिद सय्यद, सूर्यकांत म्हात्रे 3 ऑफिशियल आहेत. त्यानंतर आपण बघत समालोचन कक्षामध्ये भरत मोरेचा आवाज आपण या ठिकाणी ऐकताय. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकण्यामध्ये 2 असे गोलंदाज आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली. नारंगीचा जय, ज्यानं काल अत्यंत शानदार कामगिरी करत असताना मेडन ओव्हर टाकलं होतं, निर्धाव षटक. नागेश आणि मुकेशची जोडी आहे हर्षद गोलंदाजी मार्कवरती. ऑफ टाइमच्या भारताचा चेंडू कट केला, अत्यंत सुरेखाचा स्क्वेअर कटचा फटका फाटला केला जातो. चेंडू थांबणार का? सुंदर क्षेत्ररक्षण. आणि याच्या रीतीनं इथे आता 2 धावा बॅटरला मिळतील. नागेश आणि मुकेशची जोडी मैदानावरती आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा प्रदेशात असणार, यात काही शंका नाही आहे. सुरू असलेला सामना 2 मातबर संघामध्ये वाघोबा जांभूळपाडा आणि श्रीराम कसराळी. बारा वाजून 33 मिनिटांनी सामना सुरू झाला. हा फटका चांगला लॉफ केला आहे, सुरेख टायमिंग आहे. चेंडू सीमारेच्या दिशेने चालला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. या स्पर्धेमध्ये पहा, जे अफलातून झेल पकडले त्याच्यावरती देखील सर्वांच्या नजर असतील. शानदार कामगिरी झाली. बेस्ट कॅचेसमध्ये केशवनं आत्ता पकडलेला झेल, यापूर्वी अनिकेतनं पकडलेला अगदी उलटा धावून, त्यानंतर दीपेश रोकडनं एका हातात पकडलेला झेल, मंगेशनं सीमारेषेवरती केलेली फिल्डिंग अप्रतिम होती, तिथे पकडलेला झेल. अकुटामध्ये चेंडू ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुंदर झेल पकडलाय. फलंदाज आता पहिला धक्का इथे आता बसतोय आणि फलंदाज मुकेश बॅक टू द पॅबल. मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी आलाय रे. न्यू बॅटर मैदानावरती येईल. मुकेशची जागा घेण्याकरता विजय क्रमांक 3 वरती बॅटिंग करेल. धावा 5 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. वाघोबा जांभूळपाडा टीम मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळी एक मातबर संघ आहे. यानंतर एंजल स्टार वैतीपाडा आणि श्री गणेश घासकोपरी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. त्याचबरोबर आपण टी शर्ट या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट, तुमची जी लिस्ट आहे खेळाडूंची ती अपडेट करायची आहे. हे वारंवार सांगण्यात येणार आहे, हे तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे. एंजल स्टार वैतीपाडा, श्री गणेश घासकोपरी. बरोबर 12 वाजून 33 मिनिटांनी सामना सुरू झाला आहे. पहिली इनिंग आपण मैदानावरती पाहतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट, हर्षद मारा करण्याकरता सज्ज असेल. ऑफ टर्मच्या भारताच्या चेंडू ऑन साईड खेळ अलॉंग द कार्पेट. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण मिड विकेटमध्ये केलं गेलेलं आहे. विकी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होतं आहे आणि एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती आता 6 वरती. 6 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. नागेश पाटील आपलं खातं खोलू शकलं. विजय किणीनं 1 धाव केले. हर्षच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा आणि 1 मोहरा टिपण्यामध्ये त्याला यश मिळालं. मुकेशचा बळी त्याने लवकर मिळवला आहे. स्वस्तात बाद केले मुकेशला. कोलवट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु फुलटॉस चेंडू आहे. लो फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू धरती मारे पार. धाव मिळते 4. खणखणी चौकार.
हे क्रिकेटचा हाय महासंग्राम पब्लिक जमली आता आमचा विजय करत मामा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसला आणि त्यावरती आपण बघू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवलाय बॅट्समन नागेश पाटीलनं. धावफलक दबा 10, एक गडी बाद झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. करंट रन रेट 10चा. अर्षदच्या या पहिल्या षटकामध्ये छान बॅटिंग केले, एक गडी बाद झाला तरी ते प्रेशर घेते नाही नागेश पाटीलनं. आघाडीचा फलंदाज विनीचा फलंदाज. प्रेक्षक मोठ्या संख्येने या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. प्रत्येक या ठिकाणी प्रेक्षकांसाठी चंदनचा स्टँड आहे, कोपरी स्टँड आहे, त्यानंतर आपण शिरगाव स्टँड पाहतोय, रायपाडा स्टँड आहे, घासपाडा स्टँड. काल घासपाडा संघाने खूप चांगली कामगिरी केली त्यामुळे त्यांच्याकरता 5,000 रुपयाचं बक्षीस आलं होतं. अजिंक्य पाटील आणि पिंट्या घरत यांच्याकडून ते बक्षीस. सुंदर अप्रतिम या ठिकाणी कामगिरी करत असताना सीमारेषेवरती विकीला आपण पाहतोय. विकीचा हा दुसरा झेल विकीने पडलं, या ठिकाणी घेतलाय झेल आणि विजय केणीचा संपलाय खेळ. आउट. हे क्रिकेटचा हाय महासंग्राम पब्लिक जमली आता आमचा विजय करत मामानी केलाय आता मार्केट जाम. रोहितला यश मिळते. इथे धावफलक दबा आहे 10, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाघोबा जांभूळपाडाचा संघ आता अडचणीत सापडला आहे. पहिल्या षटकात अत्यंत महत्त्वपूर्ण आपण बघितलं तर 10 धावा, एक गडी बाद झाला होता. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करते रोहित. विकीने या मॅचमध्ये दुसरा झेल पकडला आहे. V24 फाउंडेशन आगरीचा पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. षटक क्रमांक 2 एंजल स्टार वैतीपाडा श्री गणेश घासकोपरे टीम. आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही संघांना आपलं टी शर्ट घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं तुमची जी टीम आहे ती अपडेट करायची आहे, त्यासाठी फॉर्म दिला जातो आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपलं नशीब आजवून पाहायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी धीरू त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कोणतरी मार्कवरती रोहित नवीन बॅटर विराज मैदानावरती दाखल झाला आहे. डाकुरा फलंदाज आहे. धावफलक दबा 10. अतिशय सुरेख कामगिरी. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला होता. लेन चांगली आहे आणि जेव्हा नवीन बॅटर येतो तेव्हा त्याचा आपण फुटवर्क फारसा पाहत नाही आणि तेच घडले मैदानावरती. चेंडू खेळत असताना फुटवर्क नव्हता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, लेन चांगली होती, दिशा चांगली होती, कंट्रोल अत्यंत सुंदर रोहितचा. धावफलक दबा 19-10, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. हा चेंडू अत्यंत सुंदर पद्धतीने खेळ आहे परंतु उंच उडालेला झेल पण आहे. हो झेपावत झेल पकडण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला करण्यात आला. सुधीर त्या ठिकाणी उपस्थित होता. अर्थात सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, त्याचा एफर्ट चांगला होता पण थोडं लेट झाला का ते देखील बघणं गरजेचं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. विराज पाटील 1 वरती, नागेश पाटीलवरती सर्वांची आता नजर असेल. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा वळणारा चेंडू होता. अगेन द टर्न खेळला, उंच उडालेला झेल परंतु झेपावत सुधीरनं केलेला प्रयत्न होता. झोपावत या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न तितकासा यशस्वी झालेला नाही. धावफलक दबा 11, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकरला फलंदाज नागेश पाटील इज प्लेइंग ऑन 4. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटची कळ लागली. यष्टीरक्षकाच्या थोडासा पुढे पडलाय चेंडू. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पहा सावली क्रिएशनच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी या षटकात रोहितकडून फारशी संधी दिलेली नाही आहे. लाईन चांगली ठेवली ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तिथून ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड लागली आणि यष्टीरक्षच्या अगदी पुढे बाउन्स चेंडू इथे आता गॅदर केला गेला आहे. आणखीन एक ऑफ ब्रेक चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी. डावखोऱ्या फलंदाजांनी या ठिकाणी निश्चितच अनेक प्रश्न विचारले रोहितनं. आता देखील पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. सुरेख कामगिरी करत असताना रोहित. सावली क्रिएशनवरती ॲक्शन रिप्ले. ऑफ ब्रेक गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेरून ऑन साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे परंतु खूप चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुरेख अशी कामगिरी. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चेंडू आहे. आता तो चेंडू अत्यंत सुंदर होता. अगदी 7व्या स्टंपवरून 4थ्या स्टंपच्या दिशेने आणलेला चेंडू आहे.
हा चेंडू खेळणं तितकंच सोपं नाही. ॲक्शन रिप्ले पहा. 2 षटकांचा खेळ 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहितनं प्रभावित केले, चांगली कामगिरी केली. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी तो अनेक प्रश्न विचारतोय. हा चेंडू आतमध्ये आला. वाह क्या बात आहे, काय गोलंदाजी केले. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावफलक धावा 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाण्याची आवश्यकता. श्री गणेश गाजकोपरी संघाला शेवटचा कॉल असेल. श्री गणेश गाजकोपरी 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण व्यासपीठावरती यायचे, आपले टी शर्ट घेऊन जायचे, त्याचबरोबर आपली लिस्ट अपडेट करायची आहे. जलपणासाठी खेळ थांबलेला आहे. 12:33 इनिंग सुरू झाली. वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. 12:33 सामना सुरू झाला. 12:42 झालेत. सुंदर चेंडू ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर. लेंथ खूप चांगली आहे. आणि आताची पिढी मी बघतोय, काल या 2-3 दिवसामध्ये आपण बघितलं तर अत्यंत सुंदर अशी कामगिरी करत असताना ऑफ ब्रेक लेग ब्रेकचा मारा केला जातोय. भाविक वैती गोलंदाजी मार्कवरती. धावफलक धावा 12 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यापूर्वी जी गोलंदाजी असायची ती निश्चित आपण बघितलं तर वेगवान असायची, वेगावरती भर दिला जायचा. परंतु आता क्रिकेट बदललं आहे. ऑफ ब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी केली जाते आहे. टर्न आपल्याला बघायला मिळतो या विकेटवरती. आणखीन एक लेग ब्रेक चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या खाली लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल तर पकडता आले नाही आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती आता 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत आमच्याबरोबर आहे, स्कोरिंगचं काम करतात. तर या स्पर्धेचा विचार केला तर अत्यंत मानाची स्पर्धा आहे. एंजल स्टार वैतीपाडाची लिस्ट आमच्याकडे अपडेट झाली आहे. श्री गणेश गाजकोपरी टीम आपण देखील आपली लिस्ट अपडेट करा. टी शर्ट तुम्हाला ताब्यात घ्यायचे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लेग ब्रेक गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुरेख मारा, सुंदर गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी आता या मॅचमध्ये करत असताना गोलंदाज श्रीराम कसराळी संघाचे. लेग ब्रेक चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय, टर्न होतोय आणि खूप छान पद्धतीनं गिरकी घेणारा आणि बॅट्समनची फिरकी घेणारा चेंडू भाविक वैतीचा. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. बॅटची कड लागले का? बॅटची कड लागले की याचे रक्षण चांगलं झालं. बघूया काय पंचांचा इशारा. फलंदाज डगआउटच्या दिशेने जातोय. एसटीचित केले का? एसटीचित केले. पंचांनी तो इशारा दिलाय. पाहूया आता काय घडलं होतं मैदानावरती. पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षण खूप चांगलं, अत्यंत दर्जेदार यष्टीचित केलं यष्टी रक्षकानं. आणि अशा रीतीनं आणखीन एक धक्का बसतोय या मॅचमध्ये वाघोबा जांभूळपाडा संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 5.25 आपण या ठिकाणी रन रेट पाहतोय. प्रोजेक्ट स्कोर 16 दाखवतोय. 3-3 षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि धावगती वाढत नाही. खूप चांगली कामगिरी श्रीराम कसराळी संघाने केली. दर्जेदार मारा केलाय, तिखट मारा केलाय. यानंतर विनंती असेल श्री गणेश गाजकोपरी संघाला आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. एंजल स्टार वैतीपाडा संघानं रिपोर्टिंग केलं आहे. त्यांनी टी शर्ट ताब्यात घेतलेले आहेत. त्यांनी लिस्ट अपडेट केलेली आहे. आणखीन एक लेग ब्रेक चेंडू. यापूर्वी आपण जे षटक पाहिलं ऑफ ब्रेक गोलंदाजी होती, आता लेग ब्रेक गोलंदाजी केली जाते. आणि जांभूळपाडाचे जे बॅट्समन आहेत ते संघर्ष करत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पहा काय गोलंदाजी केले. ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला लेग ब्रेक नाही, सरळ चेंडू आहे. अतिशय सुरेख कामगिरी, काय गोलंदाजी केले भाविकनं. 3 षटके समाप्त झाले. धावफलक धावा 14 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रणजित किनीला आपलं खातं खोलायचं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा काय घडलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा अगदी सरळ ठेवलेला चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता. सुरेख पद्धतीची कामगिरी भाविक वैतीकडून. चांगलं वैविध्य आपल्याला पाहायला मिळेल. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे.
अरे ग्राउंड मोठा गोलाकार गवत त्यावर हिरवगार बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेत. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भाविक वैती 1 over 3 runs and 1 wicket. Excellent bowling by Bhavik Vaiti. Score 14 for 3. श्री गणेश घासकोपरी टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. महेश आमच्याबरोबर आता दाखल झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. गुरुजी मार्कवरती आदित्य पाटील. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन द टोस खेळ आहे. स्टकवरला विकी. तिसरा झेल पकडणार यात काही शंका नाहीये. फलंदाज विराट पाटीलची खेळी संपुष्टात. येथे जांभूळपाडा संघाला बसतोय 4था धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. स्ट्रोक खूप चांगला खेळला होता, परंतु या स्ट्रोकसाठी विकीला डीप एक्स्ट्रा कव्हरला ठेवण्यात आलं होतं. सुंदर झेल पकडला. आदित्यला यश प्राप्त होते. आता सध्या इंग्लंड आणि भारत जो मॅच चालू आहे, विष्णूला विकेट मिळत होतं, परंतु काल त्यानं जबरदस्त कामगिरी केली. त्याला विकेट मिळाला आणि चक्रवर्तीचं जे चक्र फिरतंय त्या चक्रमध्ये इंग्लंडचे सर्व खेळाडू फसत आहेत. काल देखील त्याने निश्चितच चांगली कामगिरी केली. 5 विकेट प्राप्त केल्या. धावफलक 14. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य पाटील अप्रतिम मारा करतोय. अजित किनी नवीन बॅटर मैदानात दाखल झाला आहे. विजय मामा चषक 2025 ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ. विजय मामांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक अत्यंत सुंदर स्पर्धा पालघर जिल्ह्यातील. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्यापासून या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपण पाहणार आहोत भारतातील दिग्गज खेळाडू दाखल होणार आहेत. ओपन आपण पोल पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन संघ स्वर्गीय अनिल काकड्याबा कडांगल आणि वसंत महादेव गाबड यांच्या स्मरणार्थ विजय मामा चषक 2025च्या भव्यदिव्य मंचावरती विरार पोलीस विरार, युवा क्रीडा कमिटी मंडणगड, वंश 11, आहिल 11, नची स्पोर्ट विरार हे पहिलं सत्र असेल. त्यानंतर पहा काय घडले मैदानावरती. फलंदाज अजित कणेची उजवी यष्टी वाकवली की डावी यष्टी. रणजित किणी या ठिकाणी आता बाद झालेला आहे आणि अप्रतिम गोलंदाजी. पहा काय घडलं होतं मैदानावरती. ॲक्शन रिप्ले सावली क्रिएशनच्या माध्यमातून बॅटला स्पर्श करतोय. प्ले डाऊन झालाय. उजवी यष्टी या ठिकाणी निश्चितच वाकवली गेलेली आहे. फलंदाज रणजित किणी आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आई गावदेवी मुंबई, K11 नालासोपारा, HR स्पोर्ट, ईगल बॉयज मुंबई सम्राट. एकूण 8 संघ उद्या असतील. उद्या ऑल इंडिया ओपन आणि या स्पर्धेच्या निमित्तानं भारतातले दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं दाखल होतील. आकोटापादा चेंडू ऑन साईडला खेळलाय. विकीचा 4था झेल असू शकतो. 4था झेल त्याने पकडलाय आणि विकुल पाटील आलेत. विकुल पाटील मैदानाच्या बाहेर गेलेत. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट 4 झेल टिपलेत. अप्रतिम कामगिरी केली. 15 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजयच्या प्रत्येक षटकारासाठी धीरू भगत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावफलक धावा फक्त 15. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 6 फलंदाज जे आहेत ते डगआउटमध्ये अगदी आराम करतायत. विजय मामा चषक 2025 वाघोबाद जांभूळपाडा संघाची स्थिती नाजूक आहे. हॅट्रिकसाठी निश्चितच पारितोषिक येत आहे. थोड्याच वेळात ते जाहीर केलं जाईल कारण फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. आई अकोटापद्धा चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय. विकी आज बिझी राहिलाय. 4 झेल त्याने टिपलेत. अत्यंत सुंदर कामगिरी ग्राउंडमध्ये केले. 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता शेवटचा चेंडू या इनिंगमधला. यानंतर टॉस केला जाईल. एंजल स्टार वैतीपाडा, श्री गणेश घासकोपरी. दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहायचं. शेवटचा चेंडू या इनिंगमधला. करंट रन रेट 4.17. ऑफस्टंपच्या भारताचा चेंडू क्षेत्ररक्षण यापूर्वी खूप चांगले झाले. विकेटमध्ये आपण बघितलं तर विकीला तर यष्टीरक्षक थोडासा इथे आता फवत झाला. त्याचा फायदा घेत
1 धाव पूर्ण केले. एकेरी धावसंख्या पोहोचली ती 17वरती. 17 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये वाघोबा जांभूळपडा जिंकण्याकरता श्रीराम कसराळी समोर आव्हान असेल 17 धावांचं. नागेश रणजित किनी 64142011. ये कोई टेलिफोन नंबर नहीं है. इथे बॅटिंग आपण बघितलं तर खराब झाले. हर्षद एक षटक, एक अत्यंत महत्त्वाचं षटक होतं, तिथे 9 धावा दिल्या, एक अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट. रोहित एक षटक, त्यानं 1 धाव दिले, 1 नंबरची गोलंदाजी करत 1 विकेट प्राप्त केला आहे. भाविक वैती 1 षटक, 3 धावा आणि 1 महत्त्वपूर्ण विकेट. आदित्य पाटीलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्लॅटफॉर्म त्याला म्हणला निश्चितच मिळाला होता. 1 षटक, 2 धावा आणि 3 मोहरे टेपलेले आहेत. तर गोलंदाजी उजवी ठरले, फलंदाजांनी हाराखरी केले. आता जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे सामना असेल एंजल स्टार वैतीपाडा आणि श्री गणेश घासकोपरी या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. चंदन गावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन गावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. एंजल वैतीपाडा श्री गणेश घासकोपरी. आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. पहिल्यांदा आपण टॉस करून घेणार आहोत, त्यानंतर एक सन्मान देखील करणार आहोत. लगेच आपण टॉस करणार आहोत कारण सामना सुरू होतोय. तर दीप्तेश चौधरी, विजय मामा चषकाचं जे गाणं बनलेलं आहे त्या गाण्यामध्ये निश्चितच दीप्तेश चौधरीचा अतिशय सुंदर आवाज. मित्र थँक्यू सो मच. आणि आता त्यांच्या शुभस्ते सिंगर दीप्तेश चौधरी यांच्या शुभस्ते केलं जाईल टॉस. एंजल स्टार वैतीपाडा आणि श्री गणेश घासकोपरी या 2 संघादरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत. तर विजय मामा चषक 2025 एंजल स्टार वैतीपाडा. आपण V24 आणि आगरी सेना नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर आता आपण V24चा आवाज झालेला आहे आणि आगरी सेना. महेश खुश असणार आहे. टॉस जिंकलेलं काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण असणार. विजय मामा चषकामध्ये खेळताना कसं वाटतं? या चषकाबद्दल बोलायला लागलं तर कमीच बोलू शकतो आपण, कारण हे चषक असं आहे की प्रथमतः जे प्रेक्षकांना प्रोत्साहन करण्यासाठी बसण्यासाठी जागा उपलब्ध करतो ना, त्यासाठी एक मोठी मोलाची, कारण प्रेक्षक हे बिंदू आहेत की आपल्या ते प्रेक्षक नसले तर मॅच बघायला मजा येणार नाही. आणि प्रेक्षकांसाठी जे पहिला सुविधा केलेली आहे विजय अम्मांनी ती खूप चांगली केलेली आहे. आणि दरवर्षी काहीतरी नवीन नवीन करतात. आणि आम्हा जे वैताना विभाग असो, चंदन सर असो, ओपन असो, अशा विभागांना जे प्लॅटफॉर्म देतात त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जसे आपल्या भिवंडीमध्ये तालुक्यामध्ये जसे टुर्नामेंट होतात तसे आपल्या विभागामध्ये ही प्रथमतः अशी टुर्नामेंट पाहायला भेटते ही विजय मामा चषकाची. बाकी प्रश्न आता तुम्हाला विचारणार आहे कारण मैदानात मॅच सुरू झालेला आहे. महेश थँक्यू सो मच. तर आता आज टॉस होता तो आपण पाहिला आहे, जिंकला आहे. श्री गणेश घासकोपरी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोघांना शुभेच्छा असतील मामांकडनं. तर आता दीप्तेश चौधरी ज्यांनी हे गाणं तयार केलं आहे, टायटल सॉन्ग आपण बघतोय, त्यांचा सन्मान आपण या मंचामध्ये प्रत्येक वर्षी आपण बघितलं तर दीप्तेश नवीन गाणं घेऊन येत असतात. दीप्तेश चौधरी मामांवरती असलेलं प्रेम, या स्पर्धेवरती असलेलं प्रेम, अतिशय सुंदर असं गाणं आणि मामांच्या शुभस्ते आज दीप्तेश चौधरी यांचा सन्मान आपण करतो आहे. दीप्तेश, पुढच्या वर्षी आम्हाला नवीन ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही व्यासपीठावरती असतं बा. तर इथे या सामन्याचा टॉस नुकताच झाला. श्री गणेश घासकोपरी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड बस. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर भरत. ऑन साईडला लॉफ्ट केलं चेंडूला, स्क्वेअर लाईनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तिथे चौकार येतोय. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा येतात. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. V24 फाउंडेशन आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा हा सोहळा आपण बघत आहात आणि महेशने खूप चांगलं इथे वर्णन केलं या स्पर्धेचं. जसं आपण ठाणे म्हणा, भिवंडी म्हणा अशा परिसरामध्ये किंवा रायगड परिसरामध्ये होणाऱ्या स्पर्धांचा फील इकडे आता यायला लागला आहे आणि औचित्य आहे विजय मामा चषकाचं. आणि या स्पर्धेमध्ये या सर्व गोष्टी बघायला मिळतात. प्लेअर ऑफ द डे म्हणा, मॅन ऑफ द सिरीज म्हणा, विशेष आकर्षण या स्पर्धेत. इनसाइडर, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे.
आतापर्यंत झालेल्या सर्व फटक्यांपैकी एक असा सुबक फटका. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. काय जबरदस्त फटका, पूर्णपणे क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा हा फटका. इनसाइड आउट, मागचा पाय झुकवला, गुडघा टेकवला आणि त्यानंतर तो चौकार दिसलाय. आणि तिसरा, 1 2 3 लगातार 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक. आणि हा सामना मला वाटतं पहिल्या षटकाच्या जवळ येऊन थांबला की काय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. ते शानदार चौकार आले, लगातार 3 चौकार. 17चं टार्गेट आहे की 18चं टार्गेट आहे. आतावर अजूनही 6 धाव्यांची गरज आहे या येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये. हिचा आउट खेळायचं होतं, बॅटची वरची काढा घेऊन चेंडू यावेळेला तडमॅचच्या दिशेने गेलाय. काय लगातार चौथा येतोय का, ये इस बार अडवण्याचा प्रयत्न, तिथे सुद्धा हतबल, चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. आता मात्र भिडू Yes. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. इरादा पक्का आहे की आम्हाला चौकारानेच पुढे जायचं, चौकाराने मॅच फिनिश करायची. आणि एका ओव्हरपेक्षा जास्त नाही. मला वाटतं ही त्यांना वाटली असेल, म्हणजे बॅटिंग करणारा जो खेळाडू आहे रोहित, त्याला वाटतं ही सुपर ओव्हर आहे की काय, अशी काहीशी बॅटिंग करतोय मैदानात. 2 चेंडू आणि आता या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज सुद्धा आहे. हलक्या हाताने खेळले चेंडूला एका धाब्यासाठी सिंगल आणि सन्मान दिला गेला, परंतु हा सन्मान तितकासा फरक टाकणारा नाहीये किंवा या मॅचला तितकासा मोठा विलंब लागणार नाही. येस, यानंतरचा मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मॅच संपेल तसं मैदानात लगेच दाखल व्हायचं. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आणि अशा प्रकारे चौकार पुन्हा एकदा येतोय आणि चौकार, आणि ही मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला श्रीराम कसराळी असंघाने आणि वाघोबा जांभूळपाडा हार्डलक टीम. फलंदाजीमध्ये तितकी चांगली कमाल केली नाही, त्यामुळे या सामन्याला मुकावं लागते. पराभूत संघाचा कर्णधार आपण लगेच यायचा आहे, ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रशांत आदवडे सर उपस्थित आहेत. थँक्यू. परत त्याचबरोबर टीम श्री गणेश घासकोपरी